इंडियन मसाले वापरून बनवलेला हा पास्ता ह्याची चव आहे ना खूप जबरदस्त लागत होती बरं का. दुसरे कुठलेही इन्ग्रेडियंट्स जर पास्त्यामध्ये टाकले तर त्याची चव एकीकडे आणि ह्या मसाल्यांची चव एकीकडे. एवढी जबरदस्त रेसिपी आहे ना, शेवटपर्यंत पहा. तर मंडळी, सर्वात अगोदर पाणी गरम करायला ठेवलेलं आहे एका पातेल्यामध्ये. उकळी फुटायला लागली ना की यामध्ये टाकूया पास्ता. पास्ता 2 ते 3 मिनिटभर छान असा शिजवून घेऊया. आणि थोडंफार लागणारं साहित्यसुद्धा कट करून घेतलेलं आहे. जसे की शिमला मिरची, टोमॅटो, कांदा आणि थोडेफार कॉर्न घेतलेलं आहे. आता गॅसवरती कढई ठेवूया. त्यामध्ये 2 ते 3 चमचे तेल टाकूया. तेलामध्ये ठेचलेला लसूण टाकूया. लसूण हलकासा सोनेरी रंग येईपर्यंत परतून घेतलेला आहे. त्याचबरोबर यामध्ये टाकूया बारीक चिरलेला कांदा, शिमला मिरची, टोमॅटो आणि कॉर्नसुद्धा. सगळं जे साहित्य आहे ना ते मी एकदाच परतून घेणार आहे. सर्व भाज्या 2 ते 3 मिनिटभर आहे ना तेलामध्ये परतून घेऊया. हवे असल्यास तुम्ही यामध्ये गाजरसुद्धा टाकू शकता. सर्व भाज्या छान अशा मऊ झालेल्या आहेत. तर आता टाकूया हळद पावडर, थोडीशी धने पावडर, जिरे पावडर, घरगुती लाल तिखट, पास्ता मसाला, पावभाजी मसाला, चवीनुसार मीठ टाकणार आहोत. पावभाजी मसाला टाकल्यामुळे ना पास्त्याला एक वेगळीच चव येते बरं का. त्यामुळं हा मसाला जरूर टाका, स्किप करू नका. एकदा का तुम्ही माझ्या पद्धतीचा पास्ता बनवून पाहिला ना तर पुन्हा पुन्हा बनवाल बरं का. एवढा टेस्टी होतो हा पास्ता. आणि मिठाचं जे प्रमाण आहे ना ते अगदी थोडंफारच ठेवा. खूप काहीसं मीठ टाकू नका, कारण यामध्ये आपण पास्ता मसाला पण टाकलेला आहे आणि सोया सॉससुद्धा टाकणार आहोत. तर त्यासाठी मीठ आहे ना कमी वापरायचं आहे. सर्व मसाले असं मिक्स करून घेऊया, एकजीव करून घेऊया. मसाले करपू नये यासाठी पास्ता शिजवलेलं जे पाणी आहे ना राहिलेलं, तर अगदी 2 चमचेचा वापर इथे करणार आहे. सर्व असे मसाले, भाज्या छान अशा परतून झालेल्या आहेत. तर यानंतर यामध्ये टाकूया शिजवलेला पास्ता. पास्ता शिजवताना अगदी काहीसं मीठ किंवा तेलाचाही वापर न करता मी पास्ता शिजवून घेतलेला आहे. पण तरीही पास्ता पाहू शकता किती मोकळा झालेला आहे. कुठेही असा चिकटलेला वगैरे नाही आहे किंवा असा पूर्ण शिजलेला नाही आहे. अगदी 90% हा पास्ता आपल्याला शिजवून घ्यायचा आहे. आणि खरंच सांगते ह्याची चव आहे ना खूप भन्नाट होती. आणि आपण चीज वगैरे टाकून बनवतो ना तो पास्ता वेगळाच लागतो. आणि असे इंडियन मसाले टाकून बनवलेल्या पास्त्याची वेगळीच चव आहे. तर मग तुम्हीसुद्धा ह्या विकेंडला असा पास्ता बनवून जरूर ट्राय करा. नक्कीच आवडेल, ह्याची गॅरंटी मी देते. आता यानंतर यामध्ये टाकूया थोडंसं सोया सॉस, त्याचबरोबर रेड चिली सॉस आणि टोमॅटो सॉस टाकणार आहे. आवडत असेल तरच टाका, नसेल तर स्किप केलं तरी काहीच हरकत नाही. यानंतर थोडंसं तंदुरी मसाला, मेयोनीज टाकते. ह्याने सुद्धा पास्त्याची चव अधिक खुलते. टाकलेले सर्व सॉस जे आहेत ना ते मिक्स करून घेऊया पास्त्यामध्ये. आणि काही मिनिटामध्येच हा तयार झालेला पास्ता खूप चविष्ट लागत होता. चवीला अप्रतिम आहे. तर मग तुम्हीही बनवा आणि एन्जॉय करा, आनंद घ्या. आवडल्यास एक लाईक नक्की करा. भेटूया पुढच्या रेसिपीसोबत. अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी आहे ना आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला तुमची प्रतिक्रिया कमेंट्समध्ये नक्की कळवा.